नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, 2026-27साठी नवोदयसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत. तुम्ही अप्लाय करू शकता आणि शेवटची जी तारीख आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, ती आहे 29 जुलै 2025. 29 जुलै 2025पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. आणि तुमची जी एक्झाम आहे ती एक्झाम कधी होणार ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ऑनलाईन क्लासेस जर जॉईन करायचे असतील नवोदयसाठी, स्कॉलरशिपसाठी, सैनिक स्कूलसाठी, तर ते आपल्याकडे अवेलेबल आहेत. गेल्या 4-5 वर्षाचा अनुभव आपल्याकडे आहे. त्यामध्ये बघा तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळणार आहेत. क्लासेसचं टायमिंग पण फ्लेक्झिबल असणार आहे. संडेला आपण टेस्ट घेणार आहे. तुम्हाला डाऊट सेशन पण आपण घेणार, म्हणजे तुम्हाला डाऊट्स वगैरे असेल तर ते पण आपण तिथं क्लिअर करणार. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. 73 85 11 77 83 कॉलसुद्धा करू शकता. चला तुम्हाला डिटेल सांगतो. तुम्हाला लवकर अप्लाय करायचं आहे. अप्लाय करण्याची शेवटची तारीख आहे 29 जुलै 2025. ही तारीख 100% वाढणार आहे, बट वाढण्याची वेळ येऊ देऊ नका, कारण तिथपर्यंत आपल्याला काही बघायचं नसतं, तिथपर्यंत आपल्याला थांबायचं नसतं. आपल्याला एक्झामवर फोकस करायचा असतो, त्याच्यामुळे लवकर अप्लाय करून टाका. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा, 29 जुलै 2025 ही काय तुमची लास्ट डेट आहे अप्लाय करण्याची. आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. याच्यामध्ये बघा सर्वात महत्त्वाचं काय आहे ते म्हणजे बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 34 कॉलेजेस आहेत. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, बरोबर. आणि त्यानंतर बघा तुमची एक्झाम कधी असणार, तर 13 डिसेंबर 2025ला सकाळी 11:30 वाजता तुमची एक्झाम होणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. 13 डिसेंबरला 2025ला सकाळी 11:30 वाजता तुमची एक्झाम आहे. म्हणजे जनरली जानेवारी महिन्यामध्ये एक्झाम होते, ती 1 महिना अगोदर तुमची एक्झाम यावर्षी होणार आहे, बरोबर. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे, अजून सांगतो तुम्हाला. बघा तुमचं ॲडमिट कार्ड पण लवकरच येऊन जाईल, बरोबर. जर तुम्ही फॉर्म लवकर भरला तर तुम्हाला अभ्यास करायला वेळ मिळणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, OBCमधून असाल तर तुम्हाला तुमचं आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं, बरं, ते आवश्यक आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कास्ट सर्टिफिकेटसाठी आताच अप्लाय करा. आता कोण इलिजिबल आहे, जे कॅन्डिडेट क्लास 5th स्टडी करत आहेत, बरोबर, ते इथे ॲप्लिकेबल असतील, बरोबर. आणि त्याच डिस्ट्रिक्टमध्ये, म्हणजे तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये स्टँडर्ड 5th आहात त्याच डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला ते अप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला बरेचसे डॉक्युमेंट्स द्यावे लागतील, ठीक आहे. बोनाफाईड द्यावं लागेल रेसिडेंट कॅन्डिडेटचं फ्रॉम दी सेम डिस्ट्रिक्ट कन्सर्न, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर सिलेबस पण तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये सिलेबस जर आपण बघितला तर सोपा सिलेबस आहे, त्याच्यामध्ये काही जास्त बदल नाही. पण तुम्हाला नेमके कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे सिलेक्ट झाल्यानंतर, तर प्रूफ फॉर द डेट ऑफ बर्थ, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला डेट ऑफ बर्थ म्हणजे बर्थ सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला लागणार आहे. रेसिडेन्स सर्टिफिकेट लागणार आहे, ठीक आहे. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, ठीक आहे. त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत. आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर सर्टिफिकेट बाय द हेडमास्टर ऑफ द स्कूल रिगार्डिंग स्टडी डिटेल ऑफ क्लास 3rd, 4th and 5th, म्हणजे तुम्ही 3rd, 4th and 5th मध्ये कुठे शिकत होता तर ते एक सर्टिफिकेट लागणार आहे, ते तुम्हाला हेडमास्टर देतील.
मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागणार आहे, अंडरटेकिंग फॉर द मायग्रेशन, ठीक आहे, डिसेबिलिटी सर्टिफिकेट लागणार आहे असेल तर, कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे, ठीक आहे. हे तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं आहे. आता जर आपण सिलेबस जर बघितला तर बघा 80 क्वेश्चन आहेत, 100 मार्क्स आहेत. मेंटल ॲबिलिटीचे 40 क्वेश्चन 50 मार्क्स, अरिथमेटिकचे 20 क्वेश्चन 25 मार्क्स, लँग्वेज टेस्टचे 20 क्वेश्चन 25 मार्क्स. मीन्स 80 क्वेश्चन 100 मार्क्स अँड 200 म्हणतो आहे, जो टाईम आहे तो 2 आवर्स आहे तुमच्याकडे, ठीक आहे. हे पण तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. बस बाकीच्या काही गोष्टी एक्सप्लेन करण्यासारख्या नाही आहेत. लाईव्ह क्लासेस जर जॉईन करायचे असतील तर नक्की आम्हाला कळवा. बरोबर, तुम्हाला या नंबरवर आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करायचं आहे. चला थांबूया.